स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। राजकीय हालचालींना वेग, आशा पल्लव आणि स्वप्नभंगांचं नाट्य सुरू। बऱ्याच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था नगरसेवकांच्या उपस्थितीशिवाय कार्यरत होत्या। मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे, ज्यामुळे सर्वत्र आजी माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांसह पक्ष व विपक्षांच्या मोठ्या नेत्यांची हालचाल सुरू झाली आहे। निवडणुकांचे आरक्षण उघडताच नगराध्यक्ष पदांसाठी प्रत्येकाची दावेदारी कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचं काम सुरू झालंय। तर दुसरीकडे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उघडलेल्या आरक्षणामुळे कुणाच्या आशा पल्लवित झाल्या तर कुणाचे बांधलेले स्वप्नांचे पूल कोसळले आहे। तर काहींनी आरक्षण उघडताच कुठलाच विचार न करता प्रचाराला सुरुवात केली आहे। सदर चित्र पाहता वाढता भ्रष्टाचार, नागरिकांच्या महत्त्वपूर्ण समस्या, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवणारी गुन्हेगारी यावर जोर देत महाविकास आघाडी व विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर वरचढ होणार की नेहमीप्रमाणे सुस्त राहून सहज भाजपला विजयी करणार हे रोमांचक राहणार आहे। या रोमांचक निवडणुकीबरोबरच सत्ताधारी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची परीक्षा असणार असून होणाऱ्या निवडणुका नागरिकांच्या हितार्थ होणार की पोकळी गाजरी आश्वासनासह केवळ जनप्रतिनिधींच्या संपत्तीत वाढ करणारे होणार हे आता बघण्यासारखं आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।